जिल्हा संपादक हमीद शेख. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील 5 गावांमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकाच वेळी मोठी धडक कारवाई केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तूंचे आमिष दाखवून देशभरातील लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी ऑपरेशन ड्रॉप केस अंतर्गत ही कारवाई केली आहे. या गुन्हेगारांकडून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी आणि जुन्या सोन्याच्या नावाखाली नागरिकांना फसवले जात होते आणि विरोध केल्यास त्यांना मारहाण करून वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात होती. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 19 जून 2026 रोजी पहाटे पोलिसांनी धाडसत्र राबवले. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये 20 लाख रुपये रोख रक्कम, अंदाजे 30 लाख रुपये किमतीचे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, 8 लाख रुपये किमतीचे 4 किलो चांदीचे दागिने, 2 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतुसे, 1 हरणाचे, 1 कोल्ह्याचे आणि 1 सशाचे कातडे, 4 चारचाकी वाहने, 6 दुचाकी वाहने, 30 मोबाईल फोन आणि चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडियाच्या 100 रुपयांच्या नोटांची 2 बंडले यांचा समावेश आहे. ही यशस्वी मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने राबवली. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लालगोटा, हलखेडा, मदापुरी, जोदरखेडा आणि चारठाणा या गावामध्ये जळगाव पोलिसांनी ॲडिशनल एसपी संदीप गावित, त्याचप्रमाणे एसडीपीओ केदार आणि अडसूल पीआय यांच्या नेतृत्वाखाली आज आपण एक ऑपरेशन राबवलं होतं. त्या ऑपरेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण 20 लाख रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 300 ग्रॅम सोनं मिळालेलं आहे, जवळजवळ 2.5 किलो चांदी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट नोटा देखील आपल्याला मिळालेल्या आहे. या गावांची मोडच अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांना खोटं सांगून इथं आणलं जातं. त्यांना काही आमिष दाखवले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला नागमोडी देऊ, तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मारहाण करून, पोलिसी भाषेमध्ये याला ड्रॉप केस असं म्हणतात, असं करून त्यांची लुबाडण्याची मोठ्या केसेस आपल्याकडे दाखल होत्या. आपण जर मागच्या 4 वर्षाचा याच्यामध्ये आढावा घेतला तर याच्यामध्ये दरोड्याचे 10, खून 2, जबरी चोरी 7, फसवणूक 16, दरोड्याचा प्रयत्न 1 आणि सरकारी नोकऱ्यावर हल्ला 2 अशा केसेस आपल्याकडे एकूण दाखल होते. कालच्या रेडमध्ये अजून एक दुर्दैवाची अशी भाग आहे की आपल्याला काही वन्य प्राण्यांच्या तस्करीचे देखील आपल्याला काही मुद्देमाल मिळाले. त्याच्यामध्ये एक हरणाची स्कीन आहे, एक रॅबिटची स्कीन आहे, एक छोट्या कोल्ह्याची आपल्याकडे एक स्कीन आहे. अशा भरपूर गोष्टी आज याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत. एकूण 56 आपण आरोपींना इथे आणलेलं आहे. त्यांच्या इंट्रोगेशन फॉर्म भरून घेत आहोत आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामध्ये एकूण आपण 10 वाहनं आता आणलेली आहेत, ज्याचं सॅटिस्फॅक्टरी आपल्याला उत्तर त्यांना देता आलेलं नाही. त्याचप्रमाणे एकूण 30 मोबाईल देखील आपल्याला सापडलेले आहेत, ते देखील आपण आणलेले आहेत. आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की याची मोडस काय आणखी नव्हती किंवा काही फेक बँकेचे अकाउंट्स तयार केले होते का, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील संबंधित पीडितांकडनं ते घेत होते काय, याच्यामधून आपल्याला खुलासा होईल. नकली नोटा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेल्या आहेत की हे जे खोटं आमिष दाखवून लोकांना जे फसवायचे तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. त्याच्यामुळे नकली नोटा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत. 20 लाख रुपये कॅश आहे. आता आपण त्यांना कॉर्डन आउट केलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे हे आज दिवसभरात आपल्याला निष्पन्न होईल. या गुन्ह्याची सगळी हिस्ट्री देखील सांगितली मी तुम्हाला, किती गुन्हे आहेत आणि किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत याचं देखील मी आपल्याला आकडेमोडी दिली. त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याप्रमाणेच पोलीस स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार.